श्री स्वामी समर्थ मंडळी, मी सुदर्शन सुर्वे आपणा सर्वांचे सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एका अनोख्या ठिकाणाला भेट देणार आहोत। एका बाजूस सावित्री नदी आणि दुसऱ्या बाजूस अथांग आणि निळा सागरी किनारा, यामध्ये समोरात घुसलेली गोळाकार निसर्गरम्य टेकडी म्हणजे श्री क्षेत्र हरिहरेश्वर। चला तर मग भेट देऊया निसर्गाने भरभरून देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले श्री क्षेत्र हरिहरेश्वरला। या ठिकाणी पोहोचायचे कसे? हरिहरेश्वरला मुंबई गोवा महामार्गावर मानगाव डेपोच्या उजव्या हाताला दासगाव फाटा लागतो। या फाट्यावरून डावीकडे वळून मोरबा घाट मसळा मार्गे तुम्हाला पोहोचता येते। साधारण हे अंतर 216 किलोमीटर इतके आहे। जर तुम्ही पुण्याहून येणार असाल तर ताम्हणी घाट मार्गे मानगाव मसळा मार्गे हरिहरेश्वरला येता येते। हे अंतर 205 किलोमीटर इतके आहे। रत्नागिरी मार्गे मंडणगड, वेसवी, बागबांडला मार्गे फेरीबोटीने हरिहरेश्वरला येता येते। येथे तुम्ही तुमचे वाहनही या जंगल जेटीने आणू शकता। आगरदांडा, श्रीवर्धन येथूनही फेरीबोट मार्गे वाहनासकट हरिहरेश्वर गाठता येते। येथे पोहोचण्यासाठी एसटी बसेसही उपलब्ध आहेत। जवळचे बस स्थानक श्रीवर्धनहून प्रत्येकी 60 रुपयात रिक्षानेही म्हणजे इथल्या भाषेत टमटमनेही तुम्ही येथे पोहोचू शकता। हरिहरेश्वरला राहण्या खाण्याची चिंता करू नका। हरिहरेश्वरमध्ये राहण्या जेवणाची उत्तम सोय आहे। मंदिराशेजारी भक्त निवासही आहे। 700 रुपये भाडे देऊन तुम्ही इथे राहू शकता, परंतु इथे येऊनच तुम्हाला बुकिंग करावी लागेल। MTDCचे रूम्सही येथे उपलब्ध आहेत। हॉटेलही भरपूर आहेत। अगदी खिशाला परवडणारे घरगुती हॉटेल्सही येथे भरपूर प्रमाणात आहेत। कोकणी पाहुणचार कसा असतो याचा अनुभव तुम्हाला येथे घेता येईल। आजूबाजूला कुठे भेट द्याल हे सुद्धा जाणून घेऊ, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। त्याआधी तुम्ही आमचे सुर्वे रॉक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। बाजूला असलेले बेल आयकॉनच्या घंटेचा नाद नक्की करा, जेणेकरून पुढचे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील। ताम्हणी घाट उतरल्यानंतर श्रीवर्धनहून डावीकडे वळल्यानंतर आजूबाजूला दाट झाडी असल्याने हरिहरेश्वरला कधी पोहोचलो हे कळलं नाही। घाटातून चढउतार करत अचानक समोरात घुसलेला कडा दिसतो। तोच मोर्याचा कडा किंवा मोरगिरी आपल्याला साथ घालत असतो। तेव्हा कळते की आता आपण जवळ पोहोचलो आहोत। थोडे अंतर गेल्यावर उजवीकडील कमानीतून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येतो। प्रवेशद्वाराजवळ प्रत्येकी 5 रुपये प्रवासी कर भरून आपण प्रवेश करतो। हरिहरेश्वर गावातून आपण थेट मंदिरापाशी पोहोचतो। मंदिराशेजारी 50 रुपये देऊन पार्किंगची सुविधाही उपलब्ध आहे। तर आज आपण आलो आहोत हरिहरेश्वरला। जांभा दगडाच्या पायवाटेतून आपण प्रवेश करतो। दोन्ही बाजूला पूजा साहित्य, घरगुती कोकणी उत्पादन असलेली दुकानं आपल्याला साथ घालतात। हळूहळू आपण देवळापर्यंत पोहोचतो। प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर श्री क्षेत्र हरिहरेश्वर आणि कालभैरव ही 2 मंदिरे दृष्टीस पडतात। मंदिराच्या शेजारी 2 दीपमाळ आहेत आणि सिद्धिविनायक मंदिर आणि हनुमान मंदिर अशी 4 मंदिरे या आवारात आपल्या दृष्टीस पडतात। श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे दक्षिण काशी म्हणूनही संबोधले जाते। ही दोन्ही देवळे म्हणजे कालभैरवाचे देऊळ आणि श्री हरिहरेश्वर देऊळ यांना कौलारू जी उतरती छपरे असतात, म्हणजे कोकणी पद्धतीची घरे असतात ना, म्हणजे कोकणी माणसाचे घर दिसावे तशी ही 2 मंदिर आहेत। नमस्कार, मी निनाथ राजेंद्र गुरव, हरिहरेश्वर देवस्थान पुजारी। आपण आज काळभैरवाच्या मंदिरात आहेत। खास करून जसं उत्तर काशी आहे वाराणसी, त्याचप्रमाणे उत्तर काशी आहे, तसंच आमचं हरिहरेश्वर हे दक्षिण काशी आहे। त्याचप्रमाणे प्रथम दर्शन दक्षिण काशीमध्ये आल्यानंतर श्री काळभैरव महाराजांचं घ्यायचं। हे स्वतः काळभैरव महाराज, त्याचप्रमाणे आधी बाजूला आदिशक्ती आई पार्वतीचं रूप म्हणजे योगमाता योगेश्वरी। तर खास करून काळभैरवांचं दर्शन प्रथम घेतल्यानंतर आपण हरिहरेश्वर महाराजांचं दर्शन घेणार आहात। आणि ह्याच्या आख्यायिका असं की पहिल्या काशीचा कोतवाल म्हणून ओळखला तो हा काळभैरव आहे। म्हणजे तुमच्यावर काही बाधा, पीडा, वायू शक्ती काही दोष असेल तर ह्या मंदिरात कौलप्रसादचं काम चालतं। त्याप्रमाणे या मंदिरातले येणारे सर्व भक्तगण, भाविकगण किंवा जगातले सर्व आपल्या गावातले ग्रामस्थ मंडळ, त्याप्रमाणे जगातले भाविक ह्या मंदिरात येत असतात। तर प्रथम दर्शन हे काळभैरव महाराजांचं घ्यायचं। त्याचप्रमाणे बाजूला हरिहरेश्वरांचं दर्शन आहे। त्या हरिहरेश्वरमध्ये प्रथम दर्शन ब्रह्मदेव, त्याचप्रमाणे विष्णुदेव, त्याचनंतर स्वतः देवांचे देव महादेव आणि त्याच्यानंतर बाजूला पार्वती स्थान आहे। आता सगळ्यांना आपण दर्शनाप्रित्यर्थ सकाळी 7:30 ते 2 वाजेपर्यंत आतमध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश आहे। 2 नंतर गाभाऱ्यातली पूजानंतर प्रवेश बंद होतो। त्याचनंतर 8:30ला आरती असते। त्या आरतीला प्रथम काळभैरवांची आरती होते, त्याचनंतर हरिहरेश्वर महाराजांची आरती होते। कोकण पट्टीतील एक निसर्गरम्य पवित्र तीर्थस्थान हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे। हे स्थान ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती या टेकड्यांवर वसलेले आहे। या स्थानाला भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळाले आहेत, म्हणून या स्थानाला देवाचे घर म्हणजेच देवघर असेही संबोधले जाते। हरिहरेश्वर आणि कालभैरव अशी 2 मंदिरे येथे आहेत।
हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे श्री कालभैरवाचे आणि श्री योगेश्वरी देवीचे आहे. कालभैरवाचं दर्शन घेऊन हरिहरेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे. हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन पुन्हा कालभैरवाचं दर्शन घ्यावं अशी इथली प्रथा आहे. महादेवाच्या बहुतेक ठिकाणी कालभैरवाचं मंदिर असतं. पिशाच्च पीडा नाहीसे करण्याचे पृथ्वीवरील हे एकमेव ठिकाण. याच्या दर्शनाने भूतपिशाचाची पीडा नाहीशी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हरिहरेश्वर मंदिर 6 दगडी खांबावर उभे आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस गणपती, समोर नंदी, जय विजय हे द्वारपाल आहेत. पायऱ्या उतरून गाभाऱ्यात गेल्यावर शिवलिंगावर पहिला लहानसा उंचवटा ब्रह्मा, दुसरा विष्णू, तिसरा महेश आणि पार्वतीचे प्रतीक मानतात. आख्यायिकामध्ये खास करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या माध्यमातून ही मंदिरांचं सगळा जीर्णोद्धार, त्याचप्रमाणे काही कालानंतराने पेशव्यांचं कुलदैवत म्हणून ओळखलं जातं, म्हणून पेशव्यांनी काही कालांतरानंतर या मंदिरांचा पण जीर्णोद्धार केलेला आहे. त्याचप्रमाणे पांडवांचं, जसं आपण जसे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती जे लिंग स्वरूपात आहे त्या स्वरूपात पाठी डोंगर आहे, त्या डोंगर स्वरूपात इथे येऊन पांडवांनी पण त्यांच्या दशकरी विधी केलेल्या आहेत. आख्यायिकामध्ये हरिहरेश्वर देवस्थान हे महापवित्र स्थान आहे. याचं वास्तव्य ठाण्याचं निर्मळ, त्याचप्रमाणे गोकर्ण, महाबळेश्वर, कर्नाटकमध्ये याचा व्यास एवढा मोठा आहे आणि समुद्रापासून ते जमिनीपर्यंत 39 मैल यांचं जेवढं अंतर आहे. त्याचप्रमाणे हरिहरेश्वर दक्षिण काशीमध्ये ज्या वेळेला वामनाने जे अवतार घेतला त्याच्यामध्ये पहिलं पाऊल हे हरिहरेश्वर दक्षिण काशीवर पडलेलं आहे. मंदिर परिसरात गणेश, मारुती, खाजरादेवी यांची मंदिर आहेत. ब्रह्मगिरी वीर आहे. ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने खणली अशी भाविकांची श्रद्धा आहे. 20 फुटी दीपमाळा आहे. ही उत्सवाला प्रज्वलित केली जाते. एक तोफही आपल्या इथे पाहावयास मिळते. आपल्या मंदिरामध्ये आख्यायिका आहे की प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काहीतरी आध्यात्मिक किंवा काहीतरी लपलेलं असतं. तर आपल्या मंदिरामध्ये काळभैरवांचं वास्तव्य असं आहे की येणारा सगळा प्रत्येक भाविक किंवा प्रत्येक भक्तगण किंवा ग्रामस्थ ज्याच्या काय अडचणी, बाधा, पीडा असतील ते सांगण्याचं काम, म्हणजे त्यावेळेला माधवराव पण जेव्हा आजारी पडायचे म्हणून रमाबाई स्वतः कौल प्रसाद लावायला आल्या. आता काही आम्हाला माहिती भेटलेल्या आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हरिहरेश्वर व्यथेचा पर्याय म्हणजे दोष निवारण किंवा त्यांच्या प्रार्थना आहेत त्या महाराजांच्या काळात पण झालेल्या आहेत, अशा आम्हाला बकरीमध्ये आता उल्लेख काय काय भेटलेले आहे. पण याचा आता माध्यम आहे, आपण कौल प्रसाद बघतो. उजव्या साईडला 2 कळे, डाव्या साईडला 2 कळे, या माध्यमातून आपण कौल प्रसाद घेत असतो. प्रत्येक लोकांच्या, प्रत्येक ग्रामस्थांच्या ज्या काही अडी अडचणी असतील, काही बाधा असतील, त्याचा कौल प्रसादच्या माध्यमातून सोडवलं जातं. त्याच नंतर दुपारी गाभारा बंद झाल्यानंतर चंदन पूजा सेवा चालू होते. मग जे लोक नवस काही बोलले असतील किंवा त्यांच्या काही संकल्पना असतील किंवा नवीन काही त्यांना करायचं असेल किंवा कोणाच्या वाढदिवसाची, कोणाच्या लग्नाच्या वाढदिवसाची, त्यांच्या नवसाप्रमाणे दुपारी 2 नंतर चंदन पूजा चालू होते. ते महाराजांना चंदन पूजेचे स्वरूप इथे लावलं जातं. त्या लेपनाचा, चंदन पूजेचा हा त्यांनी काही जो नवस बोलले तो पूर्ण केल्यानंतर नवस केला जातो. काळभैरवांचा उग्र अवतार आहे, मग त्याला शीत म्हणजे चंदन, त्यामुळे चंदन पूजा दुपारी चालू होते. आणि पीडित जे काही लोक आहेत, मग ज्यांना भूतपिशाच्या बाधा झपाटतात किंवा त्यांना त्रास होतो, त्या लोकांना, पीडित लोकांना हिताळण्यात त्यांचा प्रॉब्लेम आहे, 15-20 मिनिटात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. असं दैवी शक्ती आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक लोकांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास हे काम चालतं त्याप्रमाणेच. या माहितीमध्ये काही जास्त सांगता आलं नाही, पण तुम्ही प्रत्यक्षात भेट द्या आणि आमच्या हरिहरेश्वरला दर्शनाला येतात. नमस्कार. या क्षेत्रात ज्या 4 टेकड्या आहेत त्यांची रचना हरिहरेश्वरच्या शिवलिंगावर दिसून येते. या दोन्ही मंदिरात दर्शन घेतल्यावर प्रदर्शनाचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. ब्रह्मगिरीला घातलेली परिक्रमा जास्त प्रचलित आहे, ती कमी वेळात होते. या संपूर्ण प्रदर्शनाचे अंतर 1 कोस असल्याने तिला कोसाची प्रदर्शना असेही म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र, समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. या सागराचे संगीत ऐकताना मन प्रफुल्लित होते. तिथले सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. ओटीच्या वेळी गेले तर समुद्राच्या काठाने मोठी प्रदर्शना घालणे शक्य होते, मात्र येथे लाटा अति जोरात येतात आणि अनेक वेळा समुद्र खवळल्यासारखा होतो. प्रदर्शना घालताना भरती ओटीचा नक्की अंदाज घ्या. स्थानिकांचा सल्ला घेऊनच ही प्रदर्शना करणे सोयीचे ठरते. प्रदर्शना घालताना हरिहरेश्वर गाव मोहात पाडते. माथ्यावरून जाताना सावित्री नदी, बाणकोट किल्ला, वेळास गाव मन मोहून टाकतो. हरिहरेश्वर परिसर निसर्गाने निर्मिलेले एक उत्कृष्ट शिल्प आहे. सागराच्या लाटाने कातळाची झीज होऊन विविध प्रकारची शिल्पे या परिसरात तयार झाली आहेत. समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. आजूबाजूला काय पाहाल? हरिहरेश्वरवरून बागमाडला जेट्टीने पलीकडे जाऊन बाणकोट किल्ल्याला जरूर भेट द्या. किल्ल्यावरून समुद्र आणि सावित्री नदी यांचा मिलाप मोहून टाकेल. निसर्गरम्य वेळास गाव तुम्ही पाहू शकता. कासव महोत्सवासाठी हे गाव कासवाचे गाव म्हणून ओळखले जाते. श्रीवर्धन दिव्यागारलाही तुम्ही इथून जाऊ शकता.
श्रीवर्धनहून दिव्यागारला एक रस्ता शेकाडी गावावरून अक्षरशः समुद्र किनाऱ्याला चिकटून जातो. डोळ्याचे पारणे फिटते. हरिहरेश्वरहून दिव्यागारला जाणार असाल तर आवर्जून या रस्त्याने जा. दिव्यागार बीच अप्रतिम आहे. वॉटर स्पोर्टचा आनंद लुटू शकता. रूपनारायण मंदिरही सुरेख आहे. तर हा हरिहरेश्वरचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपले सुर्वे रॉक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.